विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरच्या सॉईल अँड क्लायमेट फॉर हॉर्टिकल्चर क्रॉप या टायटलच्या अंतर्गत आपण पुढचा जो अभ्यास आता आज करणार आहोत त्यामध्ये आपल्याला सॉईल आणि क्लायमेट कशा प्रकारचं असावं हॉर्टिकल्चरच्या पिकांसाठी याच्यावरती आता अभ्यास करायचा आहे. आणि हे आता आपल्याला माहिती आहे की फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर म्हणजे BSc ऑनर्स ॲग्रिकल्चरचाच एक पार्ट आहे. त्याच्या अंतर्गत आपण ते स्टडी करत आहोत. तर तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही प्रकारचं हॉर्टिकल्चर क्रॉप आपण जेव्हा घेतो तेव्हा जनरली अशा क्रॉपच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की त्याला कशा प्रकारची सॉईल कंडिशनिंग असाव्यात, तिथं कशा प्रकारचं क्लायमॅटिक कंडिशन असावं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आपण आता सॉईल अँड क्लायमेट फॉर हॉर्टिकल्चर क्रॉप हे लक्षात घेऊया. यामध्ये पहिलाच मुद्दा आहे की सॉईलची डेप्थ किती असावी आणि त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॅटर कशा प्रकारचं असावं. तर आपल्याला माहिती आहे की हेवी सॉईल जर असेल तर वॉटर लॉगिंग होतं आणि पुअर एरिएशन असेल तरी देखील म्हणजे त्या ठिकाणी हेवी सॉईलमध्ये पुअर एरिएशनचे चान्सेस जास्त असतात. वॉटर लॉगिंग पण होतं त्या ठिकाणी आणि पुअर एरिएशन. आणि आपल्याला माहिती आहे की एरिएशन जर बरोबर नसेल, सच्छिद्रता म्हणतो आपण त्याला, किंवा जमिनीची जी भुसभुशीतता असते ती जर नसेल तर मग ऑक्सिजन वगैरे जो असतो किंवा गॅसेस एक्सचेंज जे व्हायला पाहिजेत कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन, तर ते होत नाही. आणि त्यामुळं मग रेस्पिरेटरी प्रोसेसवर सेलचा परिणाम झाल्यामुळं मुळांमध्ये जे होणारं रेस्पिरेशन आहे त्याचा अल्टिमेट परिणाम त्या पिकाच्या उत्पन्नावर होत असतो. आणि म्हणून सॉईल ही हेवी नसावी आणि ज्यामुळं तिथं वॉटर लॉगिंग झालं नाही पाहिजे आणि पुअर एरिएशन तिथं नसावं, चांगलं एरिएशन तिथं झालं पाहिजे. लाईट सॉईल आर इनफर्टाईल. जनरली लाईट सॉईल इनफर्टाईल असते ड्यू टू लेंडिंग ऑफ न्यूट्रियंट्स. देअरफॉर द सॉईल शुड 2 to 2.5 m डेप्थ फॉर ग्रोईंग ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. साधारणपणे 2 ते 2.5 एवढी त्याची डेप्थ असावी किंवा ती डीप असावी. तर हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की सक्सेसफुली ऑर्गॅनिक मॅटर इन्फ्लुएन्स्ड ऑन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. जनरली ऑर्गॅनिक मॅटर हे खूप परिणाम करत असतं सॉईलच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजवर. मग त्यावरून ठरत असतं की त्या जमिनीची रासायनिक आणि भौतिक गुणधर्म कशा प्रकारचे आहेत. Whenever soil contain more amount of organic matter which will increases the production of fruit and vegetables. जेव्हा सॉईलमध्ये जास्त प्रमाणात ऑर्गॅनिक मॅटर जर असेल तर निश्चितच त्याचा परिणाम त्या ठिकाणच्या उत्पन्नावर होत असतो, प्रोडक्शनवर होत असतो, त्या ठिकाणच्या फ्रूट आणि व्हेजिटेबल्सच्या संदर्भात. इन द केस ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप जनरली रिक्वायर्ड मीडियम टेक्स्चर्ड सॉईल. साधारण मीडियम टेक्स्चरचे म्हणजे पोत जो आहे जमिनीचा तो मीडियम असावा. फाईन अँड कोर्स टेक्स्चर सॉईल शुड बी अवॉइडेड. जनरली हॉर्टिकल्चरसाठी आपण जे काल बघितलं तो कोर्स सॉईल होती, जिथं जास्त खडे किंवा ज्याला आपण काय म्हणू एकदम फाईन नव्हतं ते. तर अशा प्रकारची सॉईल नको आहे त्या ठिकाणी, ती अवॉइड करा. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आहे सॉईल टेम्परेचर. आता आपण टेक्स्चरबद्दल बघितलं, आता टेम्परेचर. तर सॉईल तिथं कशा प्रकारचं टेम्परेचर असावं. सॉईल टेम्परेचर अफेक्ट द रूट ॲक्टिव्हिटी अँड इज इन्फ्लुएन्स्ड बाय एरिएशन अँड ड्रेनेज. तर टेम्परेचर हे रूट ॲक्टिव्हिटीवर खूप मोठा परिणाम करत असतं आणि त्या ठिकाणचं एरिएशन आणि ड्रेनेज या दोन्ही गोष्टीवरती त्याचा परिणाम होत असतो. इन कोल्ड सॉईल केमिकल अँड बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आर स्लो अँड अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रियंट्स. अवेलेबिलिटी पहा, इन कोल्ड सॉईल जर कोल्ड जमीन असेल जिथं टेम्परेचर लो आहे तर अशा ठिकाणी केमिकल आणि बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्या स्लो होऊन जातात. आणि अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रियंट्समध्ये जर आपण नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, कॅल्शियम हा लिमिटेड प्रमाणात जर असेल तर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्या स्लो राहतात. नायट्रिफिकेशन वुड नॉट स्टार्ट व्हेन द टेम्परेचर इज 4 degrees Celsius फॉर सक्सेसफुल ग्रोथ ऑफ हॉर्टिकल्चर प्लांट. द सॉईल टेम्परेचर शुड बी विदिन द रेंज ऑफ 26 to 36 degrees Celsius. तर 4 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर काही फारसं चांगलं समजलं जात नाही हॉर्टिकल्चरच्या क्रॉपसाठी. आणि टेम्परेचरची जी रेंज आहे ती 26 ते 36 डिग्री सेल्सिअस ही टेम्परेचर रेंज ही अतिशय चांगली सांगितली जाते. ड्यू टू लो टेम्परेचर ॲब्सॉर्प्शन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड न्यूट्रियंट इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. जर लो टेम्परेचर असेल तर ॲब्सॉर्प्शन जे आहे किंवा ट्रान्सपोर्ट जो आहे वॉटरचा आणि न्यूट्रियंट्सचा त्याच्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि उत्पन्न आपलं घटू शकतं, वाढ चांगली होणार नाही, ग्रोथ चांगली होत नाही. आता दुसरा मुद्दा आहे केमिकल प्रॉपर्टीज. आता आपण टेम्परेचर बघितलं, त्यानंतर सॉईलचं टेक्स्चर बघितलं. आता केमिकल प्रॉपर्टीज काय पहा, यामध्ये सॉईल फर्टिलिटी.
सॉइल फर्टिलिटी डिपेंड्स ऑन न्यूट्रिएंट कंटेंट सच ॲज NPK. आता आपल्याला माहिती आहे की यामध्ये नायट्रोजन आहे किंवा पोटॅशियम आहे किंवा कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे किंवा सल्फर आहे, आर द इम्पॉर्टंट एलिमेंट रिक्वायर्ड फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट. मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये आपल्याला माहिती आहे आयर्न आहे, मॅग्नेज आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, कॉपर आहे, मॉलिब्डेनियम आहे. हे पण खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे हे सॉईल फर्टिलिटी करता हे केमिकल प्रॉपर्टी, हे केमिकल आहेत की हे सॉईलमध्ये असले पाहिजे, ते पिकाला आवश्यक असतात. आता सॉईल रिॲक्शन, सॉईल रिॲक्ट देखील होते. वा सॉईल अनालिसिस इज इम्पॉर्टंट टू फाइंड आउट केमिकल कंपोजिशन ऑफ सॉईल. आता केमिकल कंपोजिशन वरून आपले त्याच्या ज्या रिॲक्शन आहे त्या ठरत असतात. द सेफ pH रेंज इज फ्रॉम 6 to 8. साधारणपणे 6 ते 8 हा जो pH रेंज आहे हा चांगला समजला जातो सेफ. सम सॉईल आर प्रॉब्लेमॅटिक फॉर प्लांट ग्रोथ लाईक सलाईन अँड अल्कलाईन सॉईल. आता हे ज्या खारवट जमिनी असतात किंवा जिथं अल्कलाईन नेचरच्या जमिनी असतात तर त्या फारशा चांगल्या समजल्या जात नाही. अल्कलाईन सॉईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम साल्ट अबव 0.1% इज हार्मफुल. आता जनरली अल्कलाईन जर असेल म्हणजे हे जे हॉर्टिकल्चर क्रॉप आहे याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. pH काय, pH रेंज काय आहे त्या ठिकाणचं, आणि साधारणपणे अल्कलाईन वगैरे जर असेल ते आणि कॉन्सन्ट्रेशन साधारण 0.1% जर असेल तर ते हार्मफुल समजलं जातं. त्यानंतर बोरॉन इज डिफिशियंट इन अल्कलाईन सॉईल अँड इज अनअवेलेबल इन ॲसिडिक सॉईल. मग आता हे बोरॉनची डिफिशियन्सी असते अल्कलाईन सॉईलमध्ये आणि तो अनअवेलेबल असतो ॲसिडिक सॉईलमध्ये. आयर्न इज अवेलेबल इन ॲसिडिक सॉईल वेअर ॲज कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आर डिफिशियंट. मग जर आपल्याला ॲसिडिक सॉईल असेल तर आयर्न अवेलेबल असतो पण कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा अभाव येतो त्या ठिकाणी. इन अल्कलाईन सॉईल पोटॅशियम आहे किंवा मॅग्नेशियम आहे किंवा आयर्न आणि बोरॉन आहे हे डिफिशियंट असतात. अल्कलाईन सॉईलमध्ये हे नसतात. म्हणजे आता आपण हे सगळे केमिकल प्रॉपर्टीज लक्षात घेऊन राहिलो. त्यानंतर सॉईल सॅलिनिटी. आता याला काय म्हणतो आपण, इन्फॉर्मेशन ऑन साल्ट टॉलरन्स. सॅलिनिटी हा साल्ट टॉलरन्सशी रिलेटेड शब्द आहे. So information on salt tolerance is necessary to select salt tolerant varieties and to adopt the proper soil management practices. आता याच्यामध्ये पहा साल्ट टॉलरंट क्रॉप कुठले आहेत. डेट पाम आहे, फलसा आहे किंवा सपोटा आपण चिकू म्हणतो त्याला, फिग आहे, अंजीर, ग्रेप्स आहे, आवळा आहे, वूड ॲपल आहे, बेर आहे, त्यानंतर काली मिरी आहे किंवा त्याला चिकोरी असं म्हणतात, पोटॅटो आहे, स्वीट पोटॅटो आहे, वॉटरमेलॉन आहे. तर हे साल्ट टॉलरंट क्रॉप आहे, यांना साल्टचा प्रॉब्लेम नाही आहे. मॉडरेट आणि साल्ट टॉलरंट क्रॉप कुठले असतात, पोमग्रॅनेट आहे, ग्रेप्स आहे, फ्रूट लेमन आहे, ॲपल आहे, पियर, पल्म, बीन्स, कोकंबर, ब्रिंजल, गार्लिक, रेडिश, पी, टोमॅटो, टर्निप. आता साल्ट टॉलरंट पहा. आता हे मॉडरेट साल्ट टॉलरंट होतोय. आता आपल्याला पाहिजे साल्ट सेन्सिटिव्ह क्रॉप. त्याच्यामध्ये ऑरेंज आहे, पीच आहे, त्यानंतर स्ट्रॉबेरी आहे, ॲस्पॅरेगस आहे, बीट, कॅबेज, कलीफ्लावर, पालक आहे, लीक आहे, ल्युटिस आहे. इन जनरल इट मे बी स्टेटेड दॅट सॉईल फॉर फ्रूट ग्रोईंग शुड बी पोरस, डीप अँड एरिएटेड. तर कशी असावी सॉईल, पोरस असावी म्हणजे सच्छिद्र असावी. त्यामुळे काय होईल, एरिएशन राहील, एरिएटेड राहील. दे शुड नॉट बी वॉटर लॉक. मार्शी किंवा सलाईन किंवा ॲसिडिक आणि अशा प्रकारची सॉईल नसली पाहिजे किंवा हार्ड पान असलेली म्हणजे कठीण, जो खालचा स्तर आहे तो कठीण नसावा. ॲट द बॉटम लेअर जी आहे ती हार्ड पान नसावं तिचं किंवा ती कठीण नसावी, जेणेकरून मुळं आतमध्ये पेनिट्रेट झाली पाहिजे. तर अशा प्रकारच्या सॉईलच्या प्रॉपर्टीज असतात. आता क्लायमेटबद्दल आपण थोडंसं बघूया, शेवटचा मुद्दा आहे आपला. क्लायमेट इज डिफाईन्ड ॲज द होल ऑफ ॲव्हरेज ॲटमॉस्फेरिक फिनॉमिनॉन फॉर द सर्टन रिजन कॅल्क्युलेटेड फॉर ए पिरियड ऑफ 30 years. साधारण 30 वर्षाच्या दरम्यानचं आपल्याला जे काही त्या ठिकाणचं टेम्परेचर आहे, क्लायमेट आहे, ते कशा प्रकारचं आहे किंवा असू शकतं. टेम्परेचर त्यामध्ये each and every horticulture crop having its optimum temperature requirement which is suitable for their growth. प्रत्येक हॉर्टिकल्चर क्रॉप करता त्याची एक ऑप्टिमम रिक्वायरमेंट आहे टेम्परेचरच्या बाबतीत. तेवढं टेम्परेचर त्याला लागतेच. इट हॅज रेंज ऑफ टेम्परेचर टू विच इट इज टॉलरंट अँड बिलो द और अबव विच द प्लांट ऑफ दॅट व्हरायटी आर लायबल टू बी इंज्युअर्ड टू मोर ऑर लेस एक्सटेंट. मग त्यापेक्षा जास्त नको आणि कमी नको. जर ते जास्त कमी झालं तर त्या पिकाला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याला इंजुरी होतात, त्या फ्रुट्स डेव्हलपमेंट होत नाही. ग्रोथ ऑफ बनाना इज इन्फ्लुएन्स्ड बाय टेम्परेचर. बनाना म्हणजे केळी, केळीचं जे वाढ आहे, ग्रोथ आहे, त्याच्यावर टेम्परेचरचा खूप मोठा परिणाम होतो. इट ग्रोज वेल विदिन ए मीन मंथली टेम्परेचर ऑफ 26.5 degrees Celsius. When the temperature goes below
मीन टेम्परेचर, आता याचं मीन टेम्परेचर सांगितलं 26.5 डिग्री सेल्सिअस, त्यापेक्षा जर ते खाली गेलं, बिलो गेलं, ओविंग टू रिड्यूस रेट ऑफ लीफ प्रोडक्शन अँड डिलेड द हार्वेस्टिंग, त्यामुळे पानं लवकर त्याची डेव्हलप होणार नाही आणि हार्वेस्टिंगला उशीर लागेल. Therefore, it is important for growing not only to know the minimum temperature of the region where the fruit crops are to be grown, but also the appropriate or approximate minimum temperature that is the particular plant or crop can withstand at different stages of growth. म्हणजे आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे की टेम्परेचर, एखादं फ्रूट क्रॉप असतील किंवा कुठलंही हॉर्टिकल्चर क्रॉप तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याला किती टेम्परेचर रिक्वायर्ड आहे आणि त्या एरियात ते आहे का, त्या बेसिसवर आपल्याला त्या ठिकाणी ते पीक घेतलं पाहिजे. अदरवाईज आपण ते पीक घ्यायला नाही पाहिजे त्या ठिकाणी. ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी, आता जसं आपण टेम्परेचर बघितलं तसं ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता म्हणतो आपण त्याला वातावरणातली. द ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी इज ऑल्सो इन्फ्लुएन्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट. आता हे देखील खूप परिणाम करतं. लो ह्युमिडिटी हॅज ड्राईंग इफेक्ट अँड इन्हॅन्स वॉटर रिक्वायरमेंट, वेअर ॲज हाय ह्युमिडिटी फेवर्स फंगल डिसिजेस. पहा, आता याच्यामध्ये जर लो ह्युमिडिटी असली तर ड्राय होत जातं. इन्हॅन्स वॉटर रिक्वायरमेंट जे असतात त्याचा परिणाम असा होतो की इन्हॅन्समेंट ऑफ वॉटर रिक्वायरमेंट, आणि जर ह्युमिडिटी हाय झाली तर फंगल डिसिजेस वाढतात त्या ठिकाणी, कवकवर्गीय, टेस्टलेस होऊन जातात ते फ्रूट आणि लो किपिंग क्वालिटी होऊन जाते. हाय ह्युमिडिटी अँड लो ह्युमिडिटी आर सुटेबल फॉर फॉलोइंग क्रॉप्स लाईक हाय ह्युमिडिटी फेवरेबल फॉर सपाटा म्हणजे आपण चिकू म्हणतो त्याला, बनाना, मँगो, जॅकफ्रूट अँड ब्रेड फ्रूट, whereas low humidity suitable for bear, grapes, date palm, pomegranate, citrus, आवळा अँड गवा. आता रेनफॉल, जसं हे सगळे बाकीचे घटक आपण लक्षात घेतले तसं आता आपला रेनफॉल हा देखील महत्त्वाचा आहे. वॉटर रिक्वायरमेंट ऑफ द क्रॉप इज डिपेंड ऑन सॉइल टाईप अँड इव्हॉपरेशन अँड ट्रान्सपिरेशन रेट. किती त्या ठिकाणी इव्हॉपरेट होतं म्हणजे एरियल पार्टमधून किती बाष्प बाहेर जातं आणि ट्रान्सपिरेशनचा रेट काय आहे यावर देखील खूप महत्त्वाचं त्या पिकाची डेव्हलपमेंट असते. फॉर क्रॉप प्रोडक्शन इट इज नॉट द टोटल रेनफॉल बट इट्स डिस्ट्रीब्युशन इज मोर इम्पॉर्टंट इन इंडियन सबकॉन्टिनेंट. वी हॅव रेन मेनली कन्फाइन्ड टू जून टू सप्टेंबर. देअरबाय फ्रूट कल्चर इन इंडिया हॅड टू सपोर्टेड बाय इरिगेशन. आता आपल्याला माहिती आहे पावसावरच निर्भर नाही करता येणार, तर इरिगेशन म्हणजे पाणी देणं आपल्याला त्याला. वन हॅज टू सिलेक्ट क्रॉप वेअर फ्रुटिंग इज कन्फाइन्ड टू वॉटर अवेलेबिलिटी पिरियड अँड ट्री रिमेन डॉर्मंट ड्युरिंग स्ट्रेस. तर आपल्याला त्या शेतकऱ्याला दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की त्या ठिकाणी जर वॉटर अवेलेबिलिटी कुठल्या महिन्यामध्ये आहे, कधी पाऊस पडतो आणि किती पाणी आपल्याकडे अवेलेबल आहे, आणि स्ट्रेस कंडिशनमध्ये ज्या चांगल्या प्रजाती आहेत की ज्या तिथं चांगल्या राहू शकतात अशा प्रजाती लागवड त्याची करायची. एक्सेसिव्ह रेन ऑकरिंग इन शॉर्ट पिरियड आर जनरली अनफेवरेबल टू फ्रूट ॲज इट लीड टू वॉटर लॉगिंग अँड ॲट ब्लूमिंग टाईम may wash away the pollen and thereby inhibit the pollination. आता हे महत्त्वाचं आहे की जर एक्सेस रेन असेल आणि त्या पिरियडमध्ये त्याच्यामध्ये लॉगिंग वगैरे तिथं होत असेल किंवा ब्लूमिंग आहे, फ्लॉवरिंग पिरियड आलेला आहे आणि पोलन ग्रेन वॉशआउट होऊन राहिले तर पॉलिनेशन होणार नाही आणि मग फ्रुटिंग वगैरे होणार नाही. आणि म्हणून हा देखील महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. इन लो रेनफॉल रिजन कल्टिवेशन ऑफ फ्रूट क्रॉप इज डिफिकल्ट इफ ॲडिक्वेट अँड चीप इरिगेशन फॅसिलिटीज आर नॉट अवेलेबल. मग आता हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे की लो रेनफॉल रिजनमध्ये हे फ्रूट क्रॉप वगैरे जे असतात तर ते त्यांना पुरेसं इरिगेशन फॅसिलिटीज जर अवेलेबल झाल्या नाही तर उत्पादन आपलं घटू शकतं. आता एक शेवटचे 2-3 मुद्दे राहिलेले आहेत.